खाणारे संत, सांगणारे कीर्तनकार, पाहणारे आपण. काय 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 आज काला देणारे देव, खाणारे तुकोबार आहे, पाहणारे आपण, सांगणारे कीर्तनकार. प्रसाद देतो पंढरीनाथ. काय होतं प्रसाद दिला म्हणजे? प्रसाद म्हणजे काय होतं? भगवद्गीता सांगते, प्रसादे सर्व दुःखाना हानी कस्योपजायते. प्रसाद प्राप्त झाला की आनंद प्राप्त होतो. म्हणून आजचा दिवस सगळ्यांना आनंद देणार आहे. मांडववाल्याला आनंद देणार आहे, कारण पटकन काढून द्यायचा असतो. मृदंगाचार्यांना रात्री कुठेतरी असतं, गायकांना असतं, कीर्तनकारालाही असतं. आज सगळ्याला आनंद असतो, सगळ्याला जेवणार मित्र झालं. हा उत्सव इतका गोड झाला. माझीच परीक्षा यावेळेला तुकोबारांनी अशी घेतली की तू लोकांना कीर्तन देतो का, अभंग देतो का? 20 मिनिटाच्या आधी कीर्तनाचा अभंग मला मिळाला, पण तो सुद्धा मेमरी चांगली पाठ केला. आजचा तर पाठच होता. म्हणून प्रसाद देतो पंढरीनाथ. बर, परमात्मा जर प्रसाद देत असेल, काला देत असेल, तर मिळतो कुणाला? कुणाला मिळतो? जे माझे त्यांना मिळतो अभंगाच्या पहिल्या. माझे घडी कोण कोण खेळल्याशिवाय काला मिळत नाही. आणि खेळायचं असेल तर गडी निवडावे
लागतात. प्रपंचातही खेळ आहे आणि परमार्थातही खेळच आहे. पण प्रपंचातल्या खेळाला खेळ म्हणत नाहीत, खेळ खंडोबा म्हणते. प्रपंचातही खेळ आहे आणि परमार्थातही खेळच आहे. पण परमार्थातला खेळ खेळण्याकरता काय लागतं? गडी लागतात, खेळावं लागतं. मग देवाने सांगितलं तुकोबाऱ्याला, तुकोबा काय म्हणले आपल्याला खेळायचंय. कशासाठी देवा? मला काला द्यायचा म्हणले आज. बरं मग काय अडचण आहे देवा? म्हणले अडचण अशी आहे की माझे कोण आहेत ते निवडा. एक साधा प्रश्न विचारतो, माझे मला निवडता येतात का दुसऱ्याला? माझ्याकडे एखादं कार्य आहे, तुम्ही आलात आणि मी तुम्हाला सांगितलं माऊली त्या माझी तेवढी पाहुणी बाजूला काढा, त्याची सुती धोत्र बाजूला, पॉलिस्टरची बाजूला काढा. ते काय म्हणतील? अहो महाराज तुमचे तुम्हाला माहित. तसं देवाने ही भाषा वापरली की माझे गडी कोण कोण, तो बाबा माझे कोण आहेत निवडा. मग देवाला निवडता येत नाहीत का? नाही निवडता येत. का निवडता येत नाही देवाला? कारण देवाच्या ठिकाणी द्वैत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात देवा आम्हाला निवडता येतात बडबडीची वाणी. कळती चाचणी बुंदीची जिलबीची नाही. परीक्षा आम्हाला घेता येते देवा. तुला कळत नाही कारण तुझ्या ठिकाणी भेद नाही, तू अभेद आहेस. तू कसा आहेस? तुझ्या ठिकाणी अभेद बुद्धी असल्यामुळे तुला निवडता येत नाही. मग ते निवडण्याचं काम तुकोबारायाकडे दिलं आणि सांगितलं तुम्ही निवडा. पण हे अभंग फारच गोड आहे. माझा शब्द का वापरला, गडी शब्द का, कोण कोण शब्द का, हे खूप सुंदर. म्हणजे यालाच कमीत कमी तास सवा तास लागतो. पण कालच पोराने ताकीद दिली 4 चरण सोडायची, एक नाही की नाही. तर मग गडी शब्द मायेच्या निवृत्ती करता वापरला. कारण परमात्मा कुणालाही माझं म्हणतो. मम माया दुरत्या दैवी हेषा गुणमयी मम माया. मग मायेला जर माझं म्हणत असेल, दगडाला माझं म्हणत असेल, धोंड्याला ममई वांशो आहे की नाही, तो सगळ्यालाच माझं म्हणतो. मग सगळ्याला जर माझं म्हणत असेल तर अचेतन असलेल्या वस्तू सोबत खेळ करता येतो का? मग त्याला सचेतन लागतात. म्हणून महाराज म्हणले माझे कोण ते तुम्ही निवडा. काय निवडावं केव्हा लागतं? बोला केव्हा निवडावं लागतं? 2 वस्तू सारख्या असाव्यात, आतून सारख्या नसाव्यात आणि त्याची गरज असावी, मग निवडावं लागतं. काय 2 वस्तू सारख्या असाव्यात, आतून सारख्या नसाव्यात आणि त्याची गरज लागावी, मग निवडावं लागतं. आणि जे कमी असतात ते निवडत जातात. स्त्रिया तांदूळ निवडायला बसतात. एक बाई दुसऱ्या बाईला विचारते काय करायला हो, काय करायला हो? कीर्तन आहे काय ना, काय कराय म्हणजे तांदूळ निवडायला. खरं खरं सांगा त्या तांदूळ निवडायला तकडे, काय निवडायला त्या कडे, पण भाषा काय वापरतात? तांदूळ. पण जे कमी दर्जाचं असतं ते निवडावं लागतं. काय जे अल्प असतं ते निवडावं लागतं, जे हलकं असतं ते निवडावं लागतं. ज्या दोन्ही साम्य असतं, गरज असते पण सारखं नसतं मधून, ते निवडावं लागतं. आडगाव फाट्यावर जाऊ लागलो, 2 मोठे पातेले पडलेले दिसले, पिशवीत टाकले, चमचम चमचम चमकू लागले. नक्की सोन्याचे आहेत म्हणत होता. ताबडतोब सोनाराकडे गेलो. त्याला म्हणलं महाराज एक पितळाचं आहे एक सोन्याचं आहे. काय एक दिसायला सारखे आहेत पण आतून एक सारखं नाही आणि एक मात्र सारखं आहे. निवडण्याची प्रक्रिया जी असती तसं तुकोबारायला देव सांगतायत खेळायला सगळीच आली तिथं. गायी सगळेच घन घेऊन आले तर
पण माझ्यासोबत खेळणारे पितळेचे कोण आहेत आणि सोन्याचे कोण आहेत हे मात्र तुम्हाला कळतं तुकोबार आहे का? कारण तुम्हाला ती चाचणी कळते, तुम्हाला त्यातलं ज्ञान आहे. आमच्या ठिकाणी अभेद बुद्धी आहे. म्हणले देवा कशासाठी निवडायचंय? म्हणले खेळ खेळण्याकरता. कोणता खेळ? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आपण आपण